नमस्कार. एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आहे. सरकारी कर्मचारी तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणार 7वा वेतन आयोगाचा फरक, तर वैद्यकीय बिले आणि थकीत बिलांची प्रतीक्षाही संपणार. चला तर पाहूया ही सविस्तर बातमी. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ही अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला सुद्धा विसरू नका. केंद्रीय कर्मचारी असो किंवा राज्य सरकारी कर्मचारी यांच्याशी निगडीत महत्त्वाचे विषय म्हणजे 7व्या वेतन आयोग, तसेच महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वैद्यकीय बिले इत्यादी असतात. या सगळ्या विषयांचा संबंध हा कर्मचारी तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि पेन्शनशी निगडीत असतो. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांच्या यासंबंधी कायमच मागण्या असतात. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा विचार केला तर त्यांच्या देखील अनेक दिवसापासून 7व्या वेतन आयोगाचा फरक, वैद्यकीय बिले आणि थकीत बिलांची रक्कम इत्यादी बाबतची प्रतीक्षा कायम होती. परंतु आता या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वित्त विभागाच्या माध्यमातून दिलासा मिळेल अशी शक्यता दिसून येत आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला असून त्यांची अनेक दिवसापासून असलेली प्रतीक्षा संपली आहे. या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आता 7व्या वेतन आयोगाच्या फरकाचा हप्ता, वैद्यकीय बिले आणि थकीत बिलांची रक्कम लवकरच मिळणार असून यासंबंधीची महत्त्वपूर्ण कार्यवाही वित्त विभागाकडून करण्यात आलेली आहे. एवढेच नाही तर गेल्या 4 वर्षापासून वैद्यकीय प्रतिपूर्तीची बिले देखील थकीत झालेली होती आणि ही सगळी रक्कम मिळण्यासाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी वित्त विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्यामुळे आता शासनाकडून याकरिता निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यासोबतच खाजगी अनुदानित शाळेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोग फरकाचे थकीत हप्ते शाळांच्या लॉगिनवरून ऑनलाईन केले असून आता जिल्हास्तरीय एकत्र देयकासोबत 8 दिवसात बिले अदा होणार आहेत अशी माहिती समोर आली आहे. पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेटसह. तोपर्यंत नमस्कार.